तुम्ही चेक दाखवलं म्हणून बोलला होता. वय वय बोलला होता. पण हिच्या चेक मी नाही आणि माकड बी नाही. चेक म्हणजे जादू करते जादू. जादू करते. जादू बघितल्याशिवाय मी शाळेत जाणार नाही. वय वय आम्ही शाळेत जाणार नाही. अरे तुम्हाला यार बघायला लागले की काय? वय वय आम्हाला याड लागले. अरे चेकीत मंत्र बिंत्र बोलून गायब करते. जर तिने तुम्हाला गायब केलं तर आम्ही काय सांगायचं तुमच्या आई आणि बाबाला? तुम्हाला तुमच्या आई बाबा गावातून हकलून देतील. तुम्हाला हकलून दिलं तरी चालेल, पण आम्ही शाळेत जाणार नाही. म्हणजे तुम्हाला चेकीत बघायचे? वय वय आम्हाला चेकीत बघायची. चेकीमध्ये लहान पोरांना खाऊ वाटते, गरमागरम सूप देते. सारं साधं सुधं सूप नाही, चायनीज सूप देते. चायनीज सूप. माझी आई सांगत होती चेकिंग म्हणजे गाणं गाते, नाच करते. आम्ही बी नाचणार तिच्या संग. आम्ही बी गाणार. कोण तुमचे आई बाप आमचं याद करतील. डॉक्युमेंट शाळेला जा. आम्ही जरा मागच्या जंगलात जाऊन ते चेक्किनीला बघतो. म्हणजे तुम्हीच पिणार होय चेक्किनीचं गरमागरम चायनीज सूप? आणि आम्ही काय फक्त वाजवायच्या काय? ते काही बी नाही. आम्ही बी चेकीत बघणार. पिणार म्हणजे पिणार. अरे चेक्किन का साधं सुधं सूप नाही. ती बेलकाचं सूप पिते, बेलकाचं. चेक्किन म्हणे विराचं सूप पिते, विराचं. कोण आलंय माझ्या जंगलात? अगो बाई, ढगो बाई. अरे भूत काय करतोय लहान पोरावानी? चेकिन ती भूत नाही, ती चेकिनच नाही, चेकिन. शाळेत जाऊन गुरुजींना सांगून येतो. चला रे पोरांनो. चेकिन आली बाबा, चेकिन आली बाबा. घाबरू नका. पोरांनो घाबरू नका. चला या माझ्या मागं. मला माहित नव्हतं ते वाटायचा. अरे मगाशी ज्ञान नाही घाबरत असं म्हणाला होतास ना, मग आता का? अरे गप्प बसा. चला या आमच्या मागं. कोण आलंय माझ्या जंगलात? कोण आलंय माझ्या जंगलात? हे जंगल माझं घर आहे आणि माझ्या घरात मला विचारल्याशिवाय यायचं नाही.
बाई मला बरीच कामं पडलेत हो आज. मला जीव भांडी तयार करायची आहे. तुमच्याशी बोलून कसं चालेल मला. अगं बाई गबरे गाढवली काचा माझ्या घरात ये. दाबून ठेवते तुला मी. हा अगं बाई काची घाल पाची बरे तुमच्या बोलणार तर. माझं वाक्य आहे ना मी बोलणार. बरी जीव भांडी तयार करायची आहेत मला. हो माझं जंगल, माझं घर आणि माझा संसार. पण या गावातली माणसं मला त्रास देतात. मला खूप त्रास देतात. तुम्ही नाही ना मला त्रास देत. शाळी ग माझी मुलं ती. नाही आता नाही. माझं काम अजून पूर्ण झालं नाही. आता नको. मला माझं काम पूर्ण करून द्या. थांबा थांबा. वाचले बाई. चला 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 चला. बरीच कामं पडलीत हो. चला. अगो बाई तुम्हाला काय जाते मस्करी करायला. हो काय ग माझ्या सौंदर्याकडे बघून जळतेस ना मी. पाहिलं मी पाहिलं. 2-4 फोटो पण क्लिक केलेस. अगं बाई पण खरं सांगू काजळ लावून आले मी आज. ओठांची लाली लाल लाल आणि गुलाबी साडी. काजळ लावून आले मी आज. असं नका बघू इथे मला. केला शृंगार आज घातला असा. दिसते मी भारी जाऊन अप्सरा मी खास. बकरवाडी तुझे निघाली चालू चालू झाली. पागल करते तुझी मोर मी शिकता. गुलाबी साडी आणि लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ. नाचते कशी गेले पण. अगं बाई पण ह्या गावातली माणसं आहेत ना मला भयंकर त्रास देतात हो. हो हे कुणी आलं की मला सांगा हो. सांगा ना. किती ग शाडी बोलत. मारे डोक्यात तुझ्या काकी आगावली. मी तुझ्या बरोबर नाचणारच नाही. हा मग तुझ्या बरोबर मी नाचेन. कोण कोण सांगणार आहे सांगा बरं. गावातली माणसं आली की मला सांगायचं. कोण कोण सांगणार. मजा येते. आपण नाचूया माझ्यासोबत चालेल. या माझी गोड मुलं या माझ्या बरोबर हॅपी या. अगं बाई लावून आले मी आज. ओठांची लाली लाल लाल आणि गुलाबी साडी. जा पोरांनो जा जा. सिद्धार्थ जा.
पोरं गेली. गाजवली आले मी आज अजून का बघू येते मनाला केला शृंगार जगातला दिसते मी बारीक जाऊन सगळा श्वास पागल करके तुझे मोरनी शिरता मुलाची साडी आणि दिसते मी बारीक माझा फोटो मजा मुलाची साडी आणि दिसते मी बारीक माझा फोटो मजा या पुढे गेला होता. माझी नजर आता ही कोण शक्ती शक्ती म्हणता मी माझी बहीण वगैरे ओ दादा बड्डे माझा काय काढला. बाई आपलं काय करणार कोणी आलं की मला सांगायचं ना आणि ह्या जीव भांड्यांवर लक्ष ठेवा ठेवणार ना मग मी तुम्हाला बक्षीस देईन घुगराचे 2 डोळे खायला दे. अगं बाई काय हो? अरे देवा ही
द्यायचा म्हणून दिलेला आम्ही. तुम्हाला एवढं मोठं काय असून ऐकायला कसं नाही आलं? हळूहळू बोलला असा. कोणी हेडफोन घातले होते मेल्या तू? किती? अगं बाई, मुलं आले तो मुलं आले. आता बघतेच त्यांच्याकडे मी. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान. अगं बाई, ए ए दुष्ट मुलानो, दुष्ट शेळके, आम्ही तुझ्याला मारून मारणार. तुझी जंतर मंतरची भांडी आम्ही पळवणार आणि त्यांना फोडणार. ए थांबा. थांबा थांबा, मी हे पहा सांगून ठेवते, मी अशी तशी चिडकी नाही. माझ्या नादी लागू नका. माझं नाव आहे उई उई चट्टी. मेला, अरे मुलं आले, माझी जीव भांडी घेतलं त्यांनी. गप्प बस, नाहीतर तुझा बेडू बनली. पाहिला? पाहिला? तो काय तुला? घाबरला. अरे प्रसंग काय आणि वाजवतोयस काय? थांब जरा मुलांकडे बघते. ए दुष्ट मुला, आता मात्र तू दाखव होते जगात घालून बघितलंस असं असतं. अगं बाई, आता नाही हं, मला मुलांशी बोलायचं आहे. आता बरोबर आहे. ए दुष्ट मुलानो, माझ्या जीव भांडीने हात लावू नका. काय मडकं घेऊन विहिरीवर चाललीस काय ना मेले? अगं तुझा जीव किती, बोलतेस किती, करतेस काय? ए ठेवा ती भांडी, ठेवा ती जीव भांडी. माझा जीव आहे, ठेवा भांडी. हा पळत थांब रे भवानी, होतो का होतो काय? बरी सापडलीस ग. ती घाबरली. ती घाबरली खरंच माझी सगळीच्या सगळी मेहनत वाया गेली. माझी सर्व जीव भांडी घेऊन गेले. घाबरली. मी इथे धक्क्याने रडते आणि मेल्याने तुम्ही हसता आणि ते पण दाब करू आणि आवाज मोठा करू. आम्हा तुमचं सगळ्यांचं बेडूक बनून तुमचं सुख पिणार मी आहे. तुम्ही माझी जीव भांडी घेऊन गेले, केवढी मेहनत वाया गेली. आता माझं कसं होणार? पण मुलांना माहित नाही मी काही साधी सुधी चटणी नाही. माझं नाव आहे उई उई चटणी.
वाजव एकट्यात वाजव आणि डान्स करतो मी नाही नाचायची. जेवढं सांगितलं तेवढं केलं. इकडे वाटत काय वाटत तुम्हाला वाटते तुमची चांगलं खा. मला पुढची वाक्य बोलू द्या. 4 वाक्य. माझी जीवभांडी पळवणाऱ्या मुलांचं आता काही खरं नाही. मी मंत्र म्हणून त्याला ठार मारला. हो उई उई चेटकीचा मंत्र. उई उई चेटकीचा मंत्र. आता भोगा कर्माची फळ माझी भांडी पळवताय काय? आता बघा मजा येणार. उई उई चेटकीचा मंत्र. माझी जीव भांडी पळवणाऱ्या मुलानं आता भोगा भोगा भोगा. साखरेचा भात तांदळाचा चहा. साखरेचा भात तांदळाचा चहा. हो मिठाची भाजी हळदीचा रसा मातीचा ठेचा आणि माझी जीवभांडी पळवणाऱ्या मुलांना ठेचा. निंबोणीच्या झाडामागे उई उई आहे ग बाई. उई उई आहे ग बाई. तुमचं काही खरं नाही. माझे जीवभांडी पळवणाऱ्या मुलांना मी मारून टाकलंय. आता भोगा कर्माची फळ. हे गावकऱ्यानो या या. हळूहळू या. आवाज करू नका. या जंगलात चेटकीण आहे. अरे मुलं कुठे गेली? अरे मुलांना इथे या. मुलांनो तुम्ही इथेच आला होतात ना? होय गुरुजी, आम्ही इथेच आलो होतो. पण इथे आपली कोणीच मुलं दिसत नाहीत. बहुतेक चटकीने त्यांना पकडून ठेवलं असणार. त्यांच्यावर जादूटोना केला असणार. माझी आई सांगत होती जंगलातल्या साहेबांना पण तिने मारून टाकलं. हे जंगल लय खतरनाक आहे. मग एवढं समजतं ना, मग इथे यायची काय गरज होती? आम्हाला वाटलं चेटकीन बघायला भेटेल. माझी तर स्वप्न होतं चेटकीन बघायचं. पण चेटकीनचा आवाज ऐकल्यावर पळून का गेलात? पहिले तूच पळाला भीतर बघू वैशाखा. अरे गप्प बसा. दीपिका पादुकोण, कॅटरीना कैफ यांचे स्वप्न सोडून चेटकीन बघायचं कोणतं स्वप्न बघताय रे? त्या गप्प बसा. आपण
मुलांना शोधूया. गुरुजी, मला असं वाटतं की मोठी मुलं तिथून मागच्या जंगलात गेली असणार. गुरुजी, चेटकीन कशी दिसते? मी नाही पाहिली कधी, पण छान दिसत असतात. छान. छान दिसते. मग ती माझ्या आईसारखी दिसत असणार, पण माझी आई छान दिसते. ए, गप्प बस. माझी आई छान दिसते. माझी आई छान दिसते. माझी आई छान दिसते. माझी आई छान दिसते. माझी आई छान अरे दिसते. अरे गप्प बसा. चेटकिनीचं नाक मोठं असतं, तिची नख मोठी असतात, ती विद्रूप दिसते, ती विचित्र दिसते. अरे मी तुमची मस्करी केली. किती छान दिसते. असं होय. पण आमच्या आईसारखी नाही दिसत. का गप्प बसा. पण मागच्या जंगलात जाऊन मुलांना शोधूया. चला चला. चेटकीन आली, बाबा. चेटकीन आली, बाबा. अरे, 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 कुठे पळाले? आणि तू कुठे चालला रे संजय गाडव्या? तुला काही चेटकीन म्हणजे काय प्राणी संग्रहालयातलं माकड वाटलं की काय? तिकीट काढून जायला 10,000 रुपये तिकीट, 10,000 रुपये तिकीट. गुरुजी, इथं जंगलात तिकीट नाही. फुक्कट, फुक्कट. गप्प बसतो का मग का देऊ एक चमाट. आता सरपंच आणि गावकरी इथे येतील आणि माझा मुडकं कापून त्या झाडावर लटकवतील. गुरुजी, तुमचं मुंडकं कापून त्या झाडावर लटकवल्यावर तुम्ही रात्री झोपताना उशीवर काय ठेवणार? तुझा मुलगा गप्प बसतो का आता? अरे अरे देवा, सरपंच आणि गावकरी इथेच येतात वाटतं. आता काय होईल माझं? अरे देवा, वाचव मला. आज छान दिसते अंतू वगैरे गाडी खबर? आता कोणा माझी खबर? ब्लाऊज माझा या संचाला विचार काय झालं ते. काय बसून घे. काय झालं? मुलं शाळेतून पळून तर जंगलात आली. जंगलात? ते कशाला? शी, इन बघायला. अरे, तू कशाला जंगलास? मला जंगलातून खाऊ आणून दे तू बोलली म्हणून. गुरुजी कुठं होता? मसलात. हो खरं सांगतोय, शाळेचे ट्रस्टी ऑफ झाले, तुम्ही इथे नव्हतात. कोणीतरी जबाबदारी घ्यायला हवी का नको? पोचवणार कोण त्यांना? तसं तर ठीक आहे. पण पोरं इथे पळून जंगलात. त्यांना सवयच आहे पळून द्यायची. अभ्यास नाही झाला, पळून जा. शुद्धलेखन नाही झालं, पळून जा. गुरुजीला सेंटी लावा. पळून जा. आता गप्प बसता का सगळे? गुरुजी, आता करायचं काय? या सगळ्या गोष्टीसाठी ना हे गुरुजी जबाबदार आहे. आमचा पायट्या करून राहिला. अरे चांगली चूक त्यांचीच आहे. चार पोळं सांगता येत नाही आता. नाहीतर काय गुरुजी होते का घुबड भरती असते. हा म्हणा घुबड म्हणा, गाढव म्हणा, नाहीतर हणा मारा मला. पण सरपंच, या सगळ्या गोष्टीला ना तुमचा मुलगा हणण्यात जबाबदार आहे. हो गुरुजी. माझ्या हाताला काय बोलतात तर? लय गुणाची आहे माझी हातली. हानी माझी हाय. माझी आहे. सांगितलं ना माझी हाय. माझी. माझी. मी जन्माला घातलंय तिला. मी जन्माला घातलंय तिला. आ? बसा. नंतर भांडा. ए बयानो, आवाज खाली. म्या सरपंचची बायको हाय. हा. आम्हाला सरपंचाचा नवरा आहे. हा? सरपंच आहे. हा. आणि हा सांगून होते, माझा हान्या ना लई गुणाचं हाय. ते काय लायचे कुदळीत तुमच्या हंड्यानं. समधी पोरं संकटात गावली तुमच्या हाणल्यामुळं. सरपंचाचा पोरसा म्हणून काय झालं? चांगलं हाणायलाच पाहिजे. होय होय. चांगलं हाणायलाच पाहिजे. आली मोठी माझ्या हाण्याला हाणायला. चांगलं तंगडं कोण आहे तुमच्या दोघींचं? या बाया, माझं तगडं मोडणार वय. खातला दाखव, तुझंच तगडं मोडीन मी. आली मोठी सरपंचाची बायको. हा. आम्ही धावतोच आमचं इंगा. होय होय. चालतोच आमचं इंगा. आता बघा, पोरं कुठे गेली ते बघा आधी. होय. माझी ग सुभद्रा, सुभद्रे ग सुभद्रे. माझी ग लक्ष्मीबाई, लक्ष्मीबाई ग लक्ष्मीबाई. माझी ग गौरी, गौरे. माझं ग हनुम्या.
बाजू दहा तुम्ही मास्तर माझ्या लक्षात काय चाललं ना तुमचं कळस दाबून मी बाजू दहा बाजू दहा मास्तर माझ्या गोष्टी काय झालं ना तुमचं कानच पिळलं असतं पिया पिया माझाच कान पिया माझा कान पियाला मी तुमचा मेवणा लागतो की काय आता गप्पू बसा मागच्या जंगलात जाऊन मुलांना शोधूया मास्तर मी काय म्हणते मी असं ऐकलंय की मागच्या जंगलात हडळ आहे हडळ वय वय आमच्या घराची नाही हडळ हडळ मी नाही बघितली तू नाही बघितली नाही मग काय झालं मग काय झालं करू नको तुम्हाला तुमची पाहिजे 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 हा मग तुम्ही चला पुढं मी येतो मागून 2 तासानं ओ हो असं कसं पोरं कुणाची हा म्हणजे तुमच्या शाळेत खाली कुणा असं सांगा ना माझं तर अजून लग्नच नाही झालं हो हे समजे दाखव ना मला मागच्या जंगलाचा रस्ता अरे गाडगे संख्या माझ्याच पाहिजे ते चला आता गावातली माणसं चालत ना मुलांना वाचवायला येऊ दे त्यांना येऊ दे बघतेच मी त्यांना हे मुलांना ऐका ना गावातली माणसं येत आहेत मी इथं लपून बसते पण काही विचारलं तर सांगायचं आम्हाला माहित नाही काय सांगायचं आम्हाला माहित नाही सांग ग माझी गुणाची पोर पण मी तिला लपून बसते सांगायचं काय असं सांगणार आहे आमच्या बाजूला ये बघते तुला अगो बाई आले आले का आले 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 हो सरपंच आहात ना माग हो असं बोलतो होय होय तुमच्या आवाजाला काय झालं आमचा आवाज असाच आहे हो होय का? आता पोरं कुठे गेली शोधायला हवी मास्तर हो बरं आहे का बरं नाही हो काय नाही सरपंच माझा मुडकं कापून ते झाडावर लटकवणार आहे आता काय बोलताव काय अहो बरं आहे का अरे गारवा हात पायाची मूर्ती का तुझे अजून तुझ्या अंगावर नाच नाही मला कोण आहेस तू मामा आहेस नाना आहेस नाना मामाची टांग ओ मास्तर तुम्ही ना कसं काय बरं आहे का काय 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 ऐकलं तर खरं आहे का मास्तर शाळेत नाही तुम्ही मुलांना डान्स शिकवता हो जरा मला बी शिकवा की आहो या हो तुम्ही नाचा आणि मी शिकणार तुमचं बघून इथं नाही तर कंबरच काठी मारी हे मास्तर चाल नाच लवकर आणि मी गाणं बघून तुझं शिकणार तुझ्या रूपाचं चांदणा पडलंय
द्या माझं काळीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या माझं काळीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या तुला तेवढं तेव्हा दिसते का? शांत बस काय जातो तुझी लोक आला की सांगायचं मी इथे नाही मी झाडाच्या मागे लपून बसते पण काय सांगशील मी इथे नाही काय सांगशील तुम्ही तिथे लपून बसला शाबास. मी इथे नाही सांगायचं मी झाडाच्या मागे जाते काय सांगशील तुम्ही झाडाच्या मागे जाताय काय फरक पडला? हा, शाबास. आला 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 इथे मास्तर आला 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 काय बोलतो काय बोलतो आवाज कसा अरे हे काय बघ तू कोण आहेस सरपंच या आवाजाला काय झालं रे पिवळ्या? माझा आवाज बसला होता आता आला का आला, 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 आला. ए, गया मला ओळखलं का हो कोण आहे मी आजी ए, तुझा बाप आजी हा कोण आहे मी साऱ्या जगाला कळलं तुला नाही कळलं मस्त लवकर कोण आहे मी शाबास रे माझ्या मुलानो ए बाकीची माणसं कुठे आहेत? किती मामा आहेत, बोला मामा. बोला बोला इकडे या, इकडे या, इकडे या, इकडे या. आजी बोलवते, आजी. मला आजी नाही म्हणायचं येऊ दे आले 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 इकडे या. आता बाजूने लोक हसतील जवळ आले जवळ आले बघू बघू त्याच्याकडे बघू इथे लावलंय ना इथे इथे अगं बाया नाही हॉरर नाही म्हणायचं एवढा नट्टा पट्टा करून आल्यावर मेली भवानी मला हॉरर म्हणते आता जगातली सुंदर स्त्री आहे एवढं मोठं नाक कोणाला मिळालं का समोरची नाक बघ आणि माझं नाक बघ सुंदरी सुंदरी मग सुंदरी सुंदरी Hey,
काम नंतर करा, माग बघा माग. का मारून टाकलं? तुमच्या मुलाने माझी जीव भांडी पळवले. मला माझी जीव भांडी आणून द्या, मगच तुम्हाला तुमची मुलं मिळणार. पण लक्षात ठेवा, पहिला पाऊस पडायच्या आत मला माझी जीव भांडी पाहिजे. पहिला पाऊस पडायच्या आत. हे गावकऱ्यांनो, जा, पहिला पाऊस पडायची वेळ झाली. माझी जीव भांडी आणून द्या, नाहीतर तुमची मुलं मरतील. जा जा. माझी जीव भांडी आणून द्या. पाऊस पडायच्या हात मला माझी जीव भांडी आणून द्या, नाहीतर तुमची मुलं मरणार. हे 10 अंक म्हणायच्या हात, 10 अंक म्हणायच्या हात. थोडी मदत करा. अंक मोजा, अंक मोजा. पहिला पाऊस पडायच्या आधी पाणी ठेवायचे. चल 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 चल. काय झालं? मी काय म्हणत होते, ही भांडी केवढ्याची असतील हो? ही भांडी तुझं काही डोसकं बिस्कं फिरलंय काय? आता पोरं इथं बघ काय झालंय. पोराला भांडी कितीची असतील काय? चल पुढची भांडी लावून. ही विकायची भांडी. चल लवकर, भांडी असते, भांडी विकते. चल लवकर. पहिला पाऊस पडायच्या सगळी जीव बांधली. पोरं म्हणतील, चल लवकर घे पुढची जीव बांधली. चला रे, लवकर चला.
आबा कोणीही जाऊ नका, कोणीही जाऊ नका. तुम्ही देसाई सर, वन अधिकारी देसाई सर. हो हो सर, मास्तर या गावचा वनाधिकारी देसाई सर हेच. अहो देसाई सर, पटकन इथनं जाऊया, चला पटकन जाऊया. चेटकीन येईल, चेटकीन. सरपंच, चेटकीन आता येणार नाही, कारण मीच चेटकीन. हो गावकऱ्यांनो, तुमच्या गावात गेले काही दिवस त्या जंगलात चेटकीन म्हणून माझाच वावर होता. मीच चेटकीन होतो. तो फार मोठा इतिहास आहे. तुमच्या गावात वन अधिकारी म्हणून नोकरी लागली. पैशाच्या हव्याच्या पोटी तुमच्या गावातील आणि जंगलातील सगळे झाडे तोडून शहरात विकू लागलो. बक्कळ पैसे कमवणे, अगदी गर्भ श्रीमंत झालो. पण झाडे तोडत असताना वनदेवतेला पाहवलं नाही, जंगल देवतेला पाहवलं नाही. एके दिवशी झाडे तोडत असताना चक्क तिने मला दर्शन दिलं. हो, मला दर्शन दिलं. वनदेवता प्रणाम असो. दुष्ट माणसा, ओळखलंस का मला? मी वनदेवता. तू तुझ्या पदाचा, अधिकाराचा उन्मत्तपणे गैरवापर केलास. मी तुला श्राप देते की तू चेटकीन होशील, या जंगलात भटकत फिरशील. वनदेवता माझी चूक झाली. मला क्षमा करा. मला यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगा. जी झाडे तू संपत्तीच्या हव्यासपोटी तोडलीस, त्याच्यापेक्षा दुप्पट झाडे पहिला पाऊस पडायच्या आधी पुन्हा लावलीस, तरच तुला तुझं रूप परत मिळेल. तू तुझ्या मूळ रूपात परत येशील. तथास्तु. आणि गावकऱ्यांनो, मी पुन्हा मूळ रूपात परत आलो. हो, अरे त्या जीवघेण्यामध्ये मंत्र, जादू टोना असं काही नव्हतं. त्यात बियाणं लावत होतो, माती घालून, खतपाणी घालून झाडे जगवण्याचा प्रयत्न करत होतो. पण ही गावातली पोरं त्या जादू टोना आहे असं समजून, जीवभांडी समजून पळून घेऊन जात होते. अखेर वनदेवतेने सांगितलेलं काम माझ्या हातून पूर्ण झालं. सगळी झाडे लावून झाली. हो, आणि पुन्हा मी मूळ रूपात परत आलो. गावकऱ्यांनो, जाता जाता एकच संदेश देतो. मानवाच्या कल्याणासाठी, सृष्टीला वाचवण्यासाठी वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वन ठेवे. झाडे लावा, झाडे जगवा.